नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे बघत आहे ते आहे थेरीज ऑफ इव्होल्यूशन। त्याचा आपण पहिला पार्ट पाहिला अगोदर। आजचा जो आहे हा दुसरा पार्ट आहे। या दुसऱ्या पार्टमध्ये आपण दुसरी जी थेरी आहे ती आहे प्री फॉर्मेशन अँड इपिजेनेसिस। ज्या युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड ज्या थेरी आहे त्या पण मी तुम्हाला सांगेन की यामधली कोणती युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड थेरी आहे। तर इपिजेनेसिस नावाची जी थेरी आहे ती काय आहे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड थेरी आहे। तर त्याच्या अगोदर आपण प्री फॉर्मेशन थेरी पाहूया। प्री फॉर्मेशन थेरीमध्ये एकूण दोन सायंटिस्ट आहे। ओके, हे दोन सायंटिस्ट आहे, त्याच्यामधला एक आहे सॉमरधन आणि दुसरा आहे बोनेट नावाचे सायंटिस्ट। या सॉमरधनचं काय म्हणणं होतं, तर सॉमरधन पर्टिक्युलर लक्षात ठेवा, याचं म्हणणं होतं की स्पर्म इज रिक्वायर्ड फॉर हेरिडिटी। ओके, याचं म्हणणं होतं की स्पर्म महत्त्वाचे असता म्हणते प्रोजेनी मध्ये जे काय कॅरेक्टर जातील त्याच्यासाठी। तर या बोनेट नावाच्या सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की एग इज रिस्पॉन्सिबल फॉर हेरिडिटी। लक्षात ठेवा, याच्याविषयी सिंपल भाषेत जर सांगायचं असलं तर सॉमरधनचं असं म्हणणं होतं की जे काही फादर जो रिस्पॉन्सिबल असतो, फादर रिस्पॉन्सिबल असतो म्हणते प्रोजेनी तयार होण्यासाठी। ओके, तर बोनेटचं म्हणणं होतं मदर इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी। ओके, एवढं सिंपलमध्ये दोन शब्द आहे, दोन शब्दामध्ये त्याचं पूर्ण कन्क्लुजन आहे ते आता आपण पाहू। तर चला पाहू आपण प्रीफॉर्मेशन। थेरीचं नाव आहे प्रीफॉर्मेशन। ह्या प्रीफॉर्मेशन सॉमरधन नावाचा एक सायंटिस्ट आहे, सॉमरधन। या सॉमरधन नावाच्या सायंटिस्टचं काय म्हणणं होतं ते पाहू आपण। दे क्लेम दॅट, यानं क्लेम केला, दे क्लेम दॅट होम्युन्क्युली। आता पहा, हे लय महत्त्वाचं आहे हां, होम्युन्क्युली वेअर प्रेझेंट इन अ स्पर्म। लक्षात ठेवायचं, याचं असं म्हणणं होतं कोणाचं, सॉमरधनचं, की होम्युन्क्युली जी असते, आता होम्युन्क्युली म्हणजेच काय, मिनिएचर ह्युमन फिगर। हे काय असते, एक छोटासा पार्ट असतो म्हणते, मिनिएचर ऑफ ह्युमन फिगर। तुमची फिगर एक ह्युमन जो होल इंडिव्हिज्युअल व्यक्ती असतो, ह्युमन बिईंग असतो, तो कसा तयार होणार आहे म्हणते, त्यालाच जर छोटासा पार्ट जर म्हटला तर त्याला म्हणतात होम्युन्क्युली। ओके, किंवा होमिनकुलस और होम्युन्क्युली। लक्षात घ्या, हे दोन्ही शब्दाचं मिनिंग एकच आहे। काय आहे, मिनिएचर ह्युमन फिगर। ओके, या इथपर्यंत आपल्या लक्षात आलं की जे होम्युन्क्युली असते ते कशामुळे रिस्पॉन्सिबल असते म्हणजे स्पर्ममुळं। ओके, स्पर्ममध्ये होम्युन्क्युली प्रेझेंट असते असं या व्यक्तीचं म्हणणं होतं, सॉमरधनचं। अँड दे स्पर्म कॉन्ट्रीब्युटेड, दे जे काही स्पर्म असतात, स्पर्म कोणाचे असणार तर मेलचे जे असतात ते स्पर्म असतात। तर ओके, द स्पर्म कॉन्ट्रीब्युटेड टू हेरिडिटीची डेफिनेशन पहा, दोज कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग, इट इज नोन ॲज हेरिडिटी। आता हेरिडिटी म्हणजेच काय, जर आता हाईट आहे माझी, ओके, आम्ही डार्क वाले लोक आहे, ओके, हाईट कमी आहे ना, तर हा डार्फिंग कॅरेक्टर आहे, हाईट कमी आहे, आणि एखादा व्यक्ती जर टॉल असेल तर त्याचा टॉल आहे। तर त्याचे फादर, एखाद्या व्यक्तीचे फादर जर त्यांची हाईट कमी असणार तर त्यांच्या ऑफस्प्रिंगची बी म्हणजे ज्यांचे प्रोजेनी असणार, जे काही मुलं असणार त्यांची बी हाईट कमी असली तर ओके, असं जर एखादं कॅरेक्टर जनरेशन टू जनरेशन जर जात असेल तर त्या कॅरेक्टरची हेरिडिटी आहे। ओके, एखादं कॅरेक्टर जनरेशन टू जनरेशन समोर जात आहे त्याला आपण काय म्हणतो, हेरिडिटी म्हणतो। ओके, आणि आमचं जे कान आहे थोडेसे बाहेर आहे, ओके, तर हे पण काय आहे, हेरिडिटीचं कॅरेक्टर आहे। आमच्या खानदानमध्ये जेवढे काही लोक आहेत त्यांचे कान थोडेसे बाहेर आहे। ओके, तर लक्षात घ्यायचं आहे, सॉमरधनचं काय म्हणणं होतं ते लक्षात घ्या। होम्युन्क्युली म्हणजेच काय, मिनिएचर ह्युमन फिगर जी असते, छोटंसं फिगर जी असते ती रिस्पॉन्सिबल असते म्हणते, किंवा ते प्रेझेंट असते कशामध्ये, स्पर्ममध्ये। ओके, स्पर्ममध्ये ते प्रेझेंट असते अँड द स्पर्म कॉन्ट्रीब्युटेड टू हेरिडिटी असं म्हणणं होतं। म्हणजेच काय, तर सिम्पलमध्ये याचं असं म्हणणं आहे की होम्युन्क्युली प्रेझेंट असते म्हणते स्पर्ममध्ये, आणि त्या स्पर्ममुळेच काय होते म्हणते पूर्ण कॅरेक्टर पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंगमध्ये जाता, असं सॉमरधनचं म्हणणं होतं। ओके, तर दुसरा जो सायंटिस्ट आहे त्याचं नाव आहे बोनेट। ह्या बोनेटला वेगळा विश्वास वाटत होता। बोनेट्स बिलीव्ह दॅट होम्युन्क्युली वेअर लोकेटेड इन एग्स। जे काय एग्स असतात, एग्स कोणाचे असतात, फिमेलचे असतात, फिमेलचे जे एग्स असतात ह्या एग्समध्ये होम्युन्क्युली प्रेझेंट असते म्हणते। ओके, अँड ओनली एग कॉन्ट्रीब्युटेड टू हेरिडिटी, आणि यांचं असं म्हणणं होतं की ओनली एग कॉन्ट्रीब्युटेड टू हेरिडिटी असं यांचं म्हणणं होतं। ओके, तर पहा, दोन सायंटिस्ट आहे, सॉमरधन आणि बोनेट। यांचं असं म्हणणं होतं की एकाचं म्हणणं होतं की स्पर्ममुळं प्रोजेनी तयार होते आणि त्याच्यामध्ये सगळे कॅरेक्टर जातात। तर एक सायंटिस्ट होता की त्याचं म्हणणं होतं, बोनेट नावाचा जो व्यक्ती आहे यांचं असं म्हणणं होतं की एग रिस्पॉन्सिबल असतो म्हणते। ओके, एगमध्ये तुमची होम्युन्क्युली प्रेझेंट असते। तर या होम्युन्क्युलीच्या अगोदर दोन सायंटिस्ट होते म्हणते, एक आहे ॲरिस्टॉटल
ह्या ॲरिस्टॉटलचं असं म्हणणं होतं की याचा बिलीव, याचा विश्वास होता की प्रोजेनी डेव्हलप होते म्हणते, प्रोजेनी डेव्हलप बाय सेमन, अँड जो फिमेलचा जो सबस्टन्सेस असता म्हणते ते ॲज अ न्यूट्रियंट म्हणून तिथं रोल प्ले करता. आणि म्हणजेच काय एकंदरीत जो मेल रिस्पॉन्सिबल असतो म्हणते प्रोजेनी घडवण्यासाठी, आणि जे काही फिमेलचा पार्ट असेल सबस्टन्स जे काय असतील ते ॲज अ न्यूट्रियंट. ओके, आणि याच्यावरती बिलीव करणारा बराच एक सायंटिस्टचा ग्रुप होता. ओके, म्हणून त्या कन्सेप्टले त्या सायंटिस्टनं एक ॲनिमल कुस्ट, ओके लक्षात घ्या, ॲनिमॅकुलिस्ट. ओके, म्हणजेच काय, जर सेमन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट अँड फिमेलचे जे काय सबस्टन्सेस असतील ते ॲज अ न्यूट्रियंट म्हणून त्याचा यूज होतो असं म्हणणं होतं ॲरिस्टॉटल या व्यक्तीला, असा विश्वास होता. तर या कन्सेप्टलाच ॲनिमॅकुलिस्ट असं एक म्हटलं जाते. आणि हार्वे नावाचा दुसरा एक सायंटिस्ट होता. हार्वे नावाचा एक सायंटिस्ट होता. या हार्वे नावाच्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की एग इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट, एग इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट, आणि मेलचा जे पार्ट असणार म्हणते, मेलचं जे सेमन असता ते यूज ॲज अ न्यूट्रियंट. ओके, तर असं म्हणणारा हार्वे नावाचा एक ग्रुप होता आणि त्या कन्सेप्टला ओव्हिस्ट म्हटलं गेलं. ओके, ओव्हिस्ट असा एक कन्सेप्ट आहे, म्हणून लक्षात ठेवायचा ॲनिमॅकुलिस्ट आणि ओव्हिस्ट. ॲनिमॅकुलिस्ट मीन्स रिस्पॉन्सिबल फॉर सेमन ऑर मेल, सेमनपेक्षा पण मेल लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच काय, ॲरिस्टॉटलचं म्हणणं होतं की मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट, आणि हार्वेचं म्हणणं होतं फिमेल इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट. या कन्सेप्टलेस ॲनिमॅकुलिस्ट आणि ओव्हिस्ट, कोणता ग्रुप म्हणता, ओव्हिस्ट. ओके, तर लक्षात ठेवायचं ॲरिस्टॉटलचं जे म्हणणं होतं त्याला आपण म्हणत होतो ॲनिमल कुलिस्ट हा कन्सेप्ट म्हणून गणला गेला. ॲरिस्टॉटलचा विश्वास होता त्यावरती. तर हार्वे नावाचा जो सायंटिस्ट होता, या हार्वेचं म्हणणं होतं की एग इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट अँड जो मेलचा जे सबस्टन्सेस असतात ते ॲज अ न्यूट्रियंट, तर त्याला म्हटलं गेलं म्हणजे ओव्हिस्ट. तर अशा प्रकारचे दोन कन्सेप्ट होते. हे बिफोर होते, बिफोर म्हणजे जेव्हा एग आणि स्पर्मचा शोध लागण्याच्या अगोदर होते. तर ही जी प्री फॉर्मेशन जी थेरी आहे ही त्याच्यामुळंच युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड नाही आहे. का बरं, तर लोक असं म्हणणं होतं, सायंटिस्टचे दोन ग्रुप पडले होते की मेलमुळं प्रोजेनी डेव्हलपमेंट होते आणि फिमेलमुळे. म्हणजेच काय, एकाचं म्हणणं होतं स्पर्म इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट, संवर्धन, आणि एका दुसऱ्याचं एग इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट असं म्हणणं होतं बोनेट नावाच्या व्यक्तीचं. आणि त्यामुळेच ही थेरी जी आहे ना ही युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड नाही. ओके, तर याच्यानंतरची जी थेरी आहे म्हणते कोणती, इपिजेनेसिस. हुल्प नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्या व्यक्तींना तीच थेरी दिली होती. ओके, हुल्प इपिजेनेसिस, तर ती पाहू आपण आता. तर इपिजेनेसिस पहा, इपिजेनेसिस हुल्प नावाच्या व्यक्तीनं ही ओरिजिनली इपिजेनेसिस जी थेरी आहे ती हुल्प नावाच्या व्यक्तीनं डिस्कवर केली होती. कधी केली होती, 1738 to 1794 या कालावधीमध्ये ही इपिजेनेसिस नावाची जी थेरी आहे त्यावरती हुल्प नावाच्या व्यक्तीनं ही ओरिजिनली डिस्कवर केलेली थेरी आहे. तर लक्षात घ्यायचं, ही डिस्प्रूव्ह, हुल्प नावाच्या व्यक्तीनं पहिलं काय केलं, तर ही डिस्प्रूव्ह केलं, ही डिस्प्रूव्ह दी थेरी ऑफ प्रीफॉर्मेशन. ओके, यानं पहिलं काय केलं, तर ही जी इपिजेनेसिस नावाची जी थेरी होती, इपिजेनेसिस म्हणजे काय ते पण सांगत आहे. ओके, तर लक्षात घ्या, ही इपिजेनेसिस नावाची थेरी ओरिजिनली प्रपोज्ड बाय हुल्प. ओके, अँड देन यानं काय केलं होतं, तर लक्षात घ्या, यानं पहिलं काय केलं, तर ही डिस्प्रूव्ह दी थेरी ऑफ प्रिफॉर्मेशन. ओके, अँड बाय दी स्टडीज, कशामुळं केली, तर बाय दी स्टडीज ऑन एम्ब्रियो डेव्हलपमेंट. ह्या हुल्प नावाच्या व्यक्तीने काय केलं, तर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटवर स्टडी केला, एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते. तर ह्या हुल्पनं जी डिस्कवर्ड केलेली जी थेरी होती यामध्ये लक्षात ठेवायचं, अगोदरचे जे दोन सायंटिस्ट होते त्याच्यामध्ये एक सॉमरधन नावाचा एक सायंटिस्ट होता आणि एक बोनेट नावाचा व्यक्ती होता. सॉमरधन नावाच्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की स्पर्म इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट, तर बोनेट नावाच्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की एग इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट. असं त्या दोन लोकांचं म्हणणं होतं.
तिथं ऑर शब्द लागत होता. कोणाचं म्हणणं होतं, असे बरेचसे सायंटिस्ट होते की त्याचं म्हणणं होतं की स्पर्म इज किंवा मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर हेरिडिटी कॅरेक्टर ऑर प्रोजेनी डेव्हलपमेंट. तर काहीचे असे दुसरा ग्रुप सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की त्यांचं एग इज रिस्पॉन्सिबल ऑर फिमेल इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट, असा एक ग्रुप होता. पण इपिजेनेसिस नावाची जी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड थेरी आहे, यामध्ये असं म्हणणं होतं हुल्फ नावाच्या व्यक्तीनं ओरिजिनली डिस्कवर केली इपिजेनेसिस. तर या इपिजेनेसिसमध्ये काय होतं, यानं स्टडी केला होता एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. तर या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते, तर त्याचं असं म्हणणं होतं मेल जो असतो त्याचा स्पर्म आणि फिमेल जी असते त्याचा एग, हे एग आणि स्पर्म एकत्र आले की त्याच्यापासून झायगोट तयार होईल. झायगोटमध्ये सेल डिव्हिजन होईल. सेल डिव्हिजन झाल्यानंतर तिथं काय होईल म्हणते, तिथं सेल मल्टिप्लिकेशन होतील, नंतर ऑर्गन तयार होतील आणि नंतर शेवटी काय एम्ब्रिओ आणि एम्ब्रिओ डेव्हलप होईल. अशा प्रकारे ते इपिजेनेसिस टर्म मांडली. ओके, म्हणजेच याचा सिम्पली काय म्हणणं आहे, एग आणि स्पर्म मुळं काय होते, दोन्ही सेल एकत्र येतात आणि त्याच्यापासून झायगोट तयार होतो. म्हणजेच काय इपिजेनेसिस, ते बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट असं म्हणणं होतं. सिंपल भाषेमध्ये दोन्ही रिस्पॉन्सिबल असतात म्हणते प्रोजेनी डेव्हलपमेंटसाठी. ओके, लक्षात घ्यायचं इपिजेनेसिसचं एवढंच म्हणणं आहे. तर पाहू आपण आता यानं पहिलं काय केलं तर डिस्प्रूव्ह झाली, म्हणजे साधी गोष्ट आहे, ते युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड थेरीज नाही, प्री फॉर्मेशन. ओके, तिथं होमेनकुली असते आणि मग त्याला एक स्पर्म असतो आणि एक रिस्पॉन्सिबल असतो असं काही नसते. हे यानं इथं दाखवून दिलं की त्याला काय असते, कशाच्या स्टडीतून, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणजे स्पर्म अँड एग बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट. म्हणजे दोन्ही सेलपासून झायगोट तयार होईल. झायगोटमध्ये तुमचं काय होईल म्हणते, तिथं सेल डिव्हिजन होईल, तिथं सेल मल्टिप्लिकेशन होईल, एक्सपन्शन और मल्टिप्लिकेशन होईल म्हणते सेलचं, आणि शेवटी काय तयार होतं म्हणते एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ और प्रोजेनी तुम्ही दोन्हीपैकी काही म्हणू शकता. ओके, तर पहा आता द ओरिजिन ऑफ अडल्ट टिश्यू. ओके, द ओरिजिन ऑफ अडल्ट टिश्यू अँड ऑर्गन फ्रॉम झायगोट. तर त्याला काय म्हणता, दोन्ही सेल जर एकत्र आल्या तर त्याच्यापासून काय तयार होतं म्हणजे झायगोट तयार होतो. तर लक्षात ठेवायचं इथं इपिजेनेसिसचं एवढंच म्हणणं आहे की ओरिजिन ऑफ अडल्ट टिश्यू अँड ऑर्गन फ्रॉम झायगोट. ह्या झायगोटपासून एक प्रोजेनी डेव्हलपमेंट होते, एम्ब्रिओ डेव्हलप होतो. ओके, त्याचे टिश्यू ऑर्गन तिथं तयार होतात. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता दोन थेऱ्या पाहिल्या इथं. हां, याच्यामध्ये पहिली जी होती ती आहे प्रीफॉर्मेशन आणि दुसरी आहे इपिजेनेसिस. इपिजेनेसिस जी थेरी आहे ती युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड थेरी आहे आणि ओरिजिनली डिस्कवर केलेला जो सायंटिस्ट होता तो होता उल्फ नावाचा व्यक्ती. ओके, ह्या उल्फ नावाच्या व्यक्तीनं इपिजेनेसिस दिलेली आहे. तर लक्षात घ्या, आपण जे प्रीफॉर्मेशन आणि इपिजेनेसिस या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे ते लक्षात घ्या. आणि ही थेरी जी आहे पहिली प्रीफॉर्मेशन ते युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड का नाही ते आपल्याला इथून क्लिअर कट समजून जाते की का नाही. ओके, तर पहा प्रीफॉर्मेशन थेरीचं एक्झॅक्ट म्हणणं काय होतं, तर म्हणणं एवढंच आहे होमिनकुलस. आता हे काय आहे होमोन्कुलस, होमनकुलस म्हणजेच काय, मिनिएचर ह्युमन फिगर. मिनिएचर ह्युमन फिगर असते म्हणते. कधी त्यातले दोन प्रकार होते, म्हणजे दोन गट होते सायंटिस्ट लोकांचे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की स्पर्म इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट. तर बऱ्याच असा एक सायंटिस्टचा ग्रुप होता की त्याचं असं म्हणणं होतं की हार्वे नावासारखे हार्वे जे होते ते, तर हार्वे झाला, बोनेट झाले, या सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की एक इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोजेनी डेव्हलपमेंट. ओके, तर हे होमनकुलस असते पहिल्याना. ओके, मग ते एगमध्ये बी असू शकते, एगमध्ये असते असं म्हणणं होतं, किंवा ऑर स्पर्ममध्ये असू शकते. नंतर तिथं काय होईल म्हणजे ग्रोथ अँड एक्सपन्शन होईल. त्या सेल ज्या काय असतील त्याच्यामध्ये काय होईल, ग्रोथ आणि एक्सपन्शन होईल आणि शेवटी म्हणते काय म्हणते एम्ब्रिओ ऑर बेबी तयार होईल. ओके, अशा प्रकारे एक बाळ तयार होते असं त्याचं म्हणणं होतं. कोणत्या थेरीचं, प्रीफॉर्मेशन थेरीचं, जे की युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड नव्हतं. कालांतरानं ते एपिजेनेसिस उल्फ नावाचा व्यक्ती होता, त्यानं ते ओरिजिनली प्रपोज केलं. पण हा जो सायंटिस्ट होता व्हॅन बियर नावाचा जो व्यक्ती होता, या व्यक्तीनं याच्यामध्ये लक्षात घ्या, ओरिजिनली ही जी थेरी आहे एपिजेनेसिस ही उल्फ नावाच्या व्यक्तीनं मांडली. ओके, पण या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की हा एम्ब्रिओ और ऑर्गन जे काय असतील, एम्ब्रिओ म्हणा किंवा ऑर्गन म्हणा किंवा टिश्यू जे तयार होता म्हणते ते डी नो याच्यामुळे तयार होता म्हणते. जे काय ऑर्गन और टिश्यू इज ओरिजिनली कम्प्लिटली प्रिपेअर बाय डी न्यू असं म्हणणं होतं हुल्फ नावाच्या व्यक्तीचं. ओके, तर
त्याच्यानंतर जो सायंटिस्ट आला होता मग ते व्हॅन बियर या व्यक्तीनं क्लिअर कट सांगितलं की कशा प्रकारे तयार होते. तर तिथं पहा इपिजेनेसिसमध्ये काय काय होते, तर स्पर्म आणि ओव्हम. ओके, स्पर्म असतो मेलचा आणि ओव्हम असतो म्हणते फिमेलचा. त्याच्यापासून दोन्ही सेलपासून काय तयार होतो, तर झायगोट तयार होतो. ओके, काय झाला तयार म्हणते झायगोट. झायगोटमध्ये सेल डिव्हिजन होणार आणि सेल डिव्हिजन झाल्यानंतर काय होईल म्हणते मास तयार होते. मास ऑफ आयडेंटिकल सेल, मास ऑफ आयडेंटिकल सेल. त्या सेलमध्ये काय होते म्हणते डिफरन्शिएशन होईल आणि डिफरन्शिएशन झाल्यानंतर काय होते म्हणते तिथं टिश्यू तयार होतील, ऑर्गन तयार होते आणि ऑफ दी एम्ब्रिओ. ओके, प्रत्येक जो काही एम्ब्रिओ असणार त्याचा ऑर्गन कसे पा लक्षात घ्या. हार्ट असतो, हार्ट आहे, ब्रेन आहे, हे काय ऑर्गन आहे, लंग आहे. ओके, हे जे काही आपल्या पूर्ण शरीराच्या पार्टमध्ये जे काही ऑर्गन असतील तसे ऑर्गन तयार होतात, लक्षात घ्या. अशा प्रकारे तयार होते. तर आता आणखी सिम्पल वेने सांगतो. सध्याची कंडिशन हे त्या सायंटिस्टनं त्या काळात शोधून लावलं होतं. ओके, ज्या काळात आपण तलवारीनं लढाई करत होतो त्या काळात हे शोध लागलेले आहे, लक्षात घ्या. तर पहा लक्षात घ्या, एक डावा हात म्हणजे फिमेल आणि उजवा हात मेलचा घेऊ. ओके, लक्षात घ्यायचं. तर पहा मेलचा जो असतो तो स्पर्म येतो आणि फिमेलचा एग येतो. स्पर्म आणि एग एकत्र आल्यानंतर काय होतं म्हणते तिथं काय होईल, झायगोट तयार होईल. तर लक्षात घ्यायचं, झायगोट तयार झाल्यानंतर त्या झायगोटमध्ये काय होईल, तर तिथं सेल डिव्हिजन होईल. सेल डिव्हिजन म्हणून तिथं काय होईल, मास तयार होईल आणि मास तयार झाल्यानंतर त्या मासमध्ये डिफरन्शिएशन होईल आणि डिफरन्शिएशन झाल्यानंतर तिथं काय होतील, टिश्यू तयार होतील. टिश्यूपासून ऑर्गन तयार होतील. ऑर्गनपासून ती जो काही एम्ब्रिओ असणार त्याचे थोडे थोडे पार्ट तयार होतात. आता लक्षात ठेवायचं की त्या काळात लागलेली एक हळूहळू जसं इन्व्हेन्शन होत गेलं तसं आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत होत गेल्या. तसं